नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. मागील अडीच वर्षापासून राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका या रखडल्यामुळे त्या ठिकाणी प्रशासक राज सुरू आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामीण भागामध्ये अनेक विकास कामांना खीळ बसली आहे. जिल्हा परिषद निवडणुका या कधी जाहीर होतात या अनुषंगाने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र निवडणुका तारखांचा मुहूर्त अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. यातच राज्याच्या ग्रामविकास विभागानं 9 सप्टेंबरच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर केली आहे. त्यानुसार परभणी जिल्हा परिषद अध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. राज्यातील 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी जाहीर झालेलं आरक्षण याप्रमाणे: अनुसूचित जाती 2, अनुसूचित जाती महिला 2, अनुसूचित जमाती 2, अनुसूचित जमाती महिला 3, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 4, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी 5, सर्वसाधारण प्रवर्गासाठी 8 आणि सर्वसाधारण प्रवर्ग महिलांसाठी 8 असं एकूण 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसाठी सर्वसाधारण, जालना नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, बीड अनुसूचित जाती महिला, परभणी अनुसूचित जाती, हिंगोली नागरिकांचा मागास प्रवर्ग, नांदेड नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, धाराशिव आणि लातूर या ठिकाणी सर्वसाधारण महिलांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपद राखीव ठेवण्यात आलं आहे. मागील अडीच वर्षापासून जिल्हा परिषदेमध्ये सदस्य नसल्यामुळे ग्रामीण भागातील विकास कामांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. ग्रामीण भागातील रस्ते, नळ योजना, आरोग्याचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. शासनानं जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर केल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. या अनुषंगानं प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठांकडून आपल्या पक्षासाठी कोणता उमेदवार सोयीचा राहील याबाबतची चाचपणी आता खऱ्या अर्थानं सुरू होईल. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.